सांगलीच्या तेढ्यावरून उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। प्रत्येक पक्षाचं नेतृत्व खंबीर असावं लागतं आणि त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी समजवायला हवं अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे। तर सांगलीमध्ये सगळ्यांनी एकसंधपणा दाखवायला पाहिजे असं जयंत पाटील म्हणतात। तर सांगलीच्या मुद्द्यावर आम्ही चर्चा करू, विशाल पाटलांना समजवू अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे। बघा, प्रत्येक पक्षाचं नेतृत्व हे खंबीर असायला लागतं आणि नेतृत्व खंबीर असल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की आपण जेव्हा आघाडी करतो, जेव्हा आपण युती करतो, तेव्हा काही वेळेला या गोष्टी देण्या घेण्याच्या जागांच्या बाबतीत कराव्या लागतात। जसं आम्ही कोल्हापूर जिंकलेली सीट त्यांना दिली, रामटेक ही तर आम्ही गेल्या कित्येक वेळेला जिंकलेली सीट, 4-5 जिंकलेली सीट ही त्यांना दिली। अमरावती गेल्या वेळेला हरलो होतो आणि तर ती सुद्धा जिंकणारी सीट दिली। आम्ही का दिली? कारण आम्हाला सरकार बदलायचं। ठीक आहे, असं आहे, काही लोकांचे वेस्टेड इंटरेस्ट असतात, कुणाला तरी पेटवायचं असतं, कुणाला विजवायचं असतं। पेटवणारे एकदा भोवती गोळा झाले की असा उद्योग होतोच। मला वाटतं की आमची महाराष्ट्रातली आघाडी एकसंघ व्हायला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी समजूतदारपणा दाखवला पाहिजे। विशाल पाटील यांच्याबद्दल काय समजूत करणार आहे जिल्ह्याचे नेते म्हणून या मार्गाचा काय नाराजी काय तुम्ही बोलणार आहे का स्वतः? मी बोलू शकेन मी त्यांच्या संपर्कात आहे, मी त्यांच्याशी बोलू शकेन। सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। भिवंडीचे पण जे नेते आज आपल्याला भेटायचे त्यांना आम्ही आज समजावून सांगू आणि मार्ग काढू। कशा पद्धतीने मार्ग काढणार आहे भाऊ? कारण की ज्या पद्धतीने आता बंडखोरी तिकडे विशाल पाटील करण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे कसं दूर करणार आहे? आम्ही नाराजी दूर करू ना। मी तुम्हाला सांगितलं, भेटल्यानंतरच त्यांच्याशी बोलू ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।